महागाई कमी करण्याचा मोदींचा मास्टर स्ट्रोक। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या कपातीची शक्यता आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी सर्वसामान्यांसाठी। गॅस सिलेंडर हे 200 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता आहे। वरील उत्पादन शुल्कामध्ये कपात केलेली आहे। इंधनाच्या किमती त्यामुळे आता कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति भारत सरकार सहन करणार आहे, त्यामुळे सामान्य ग्राहकाला अधिकच्या दरात पेट्रोल डिझेल घ्यावं लागणार नाही। मी याबद्दल भारत सरकारचे आणि प्रधानमंत्री मोदयांचे आभार मानतो। राज्यातीलच नव्हे तर देशभरातील सर्व नागरिकांसाठी आली आनंदाची बातमी। आता महागाईवरती देखील मोठा उपाय निघलेला असून महागाई आता कमी होणार आहे। होय, आता सध्या काही वस्तूंचे भाव वाढले, दर वाढू लागले अशा प्रकारच्या बातम्या दिसतच होत्या। त्यातच सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे आणि बऱ्यापैकी वस्तूंची महागाई थेट आता खूपच खाली येणार असून बऱ्याच वस्तूंच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत। तर चला मग आता कोणकोणत्या वस्तूंच्या किमती कमी व्हायला सुरुवात होणार आहे, कोणत्या वस्तू आता एकदम स्वस्त मिळणार आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। गॅस सिलेंडरचे दर नेमके किती रुपयांनी स्वस्त होणार? गॅस सिलेंडर असेल, पेट्रोल डिझेल असेल, त्यानंतर आणखीन इतर बऱ्याच काही महत्त्वाच्या वस्तू असतील ज्या की आपल्याला सारखं लागत असतात, किराणा सामानातील बऱ्याचशा वस्तू असतील, यांच्या किमती नेमक्या आता किती रुपयांनी कमी होणार याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला संपूर्ण बातमी या ठिकाणी आपण पाहूयात। अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय झालेला आहे, त्यामुळे आता चिंता करत बसू नका। बघा, आता बऱ्याच अशा वस्तू आहेत की त्या आता महागाईमध्ये आपल्याला बघायला मिळत होत्या, पण आता महागाई कमी होणार आहे आणि त्या वस्तूंच्या किमती खूपच कमी होणार आहेत। बघा, 1-2 वस्तूंचे भाव कमी होणार नाहीत तर बऱ्याच वस्तूंचे भाव हे अक्षरशः खाली येणार आहेत, म्हणजे कमी होणार आहेत। बघा, आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर सध्याच्या स्थितीमध्ये सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पेट्रोलचे दर कसे राहतील, नेमके खाली येणार तर किती रुपयांनी खाली येणार, डिझेलचा भाव कसा राहील, किती रुपयांनी कमी होईल, त्यानंतर घरगुती गॅस सिलेंडर तर हे सारखं लागतच असतं। मग गॅस सिलेंडरला जे आहे ते आता किती रुपये मोजावे लागतील, आता खरंच जास्त प्रमाणात स्वस्त होणार का, नेमका गॅस सिलेंडरच्या किमतीत काय बदल होणार, असा प्रश्न पण सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। तर बघा, आता चिंता मिटणार असून मोठी घसरण ही आपल्याला बऱ्याच वस्तूंच्या किमतींमध्ये बघायला मिळणार आहे, म्हणजे आता महागाई बऱ्यापैकी कमी होणार आहे। पण नेमक्या अशा कोणकोणत्या वस्तू आहेत की त्या वस्तूंच्या किमती खूपच कमी होणार आहेत, आता त्या वस्तूंची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। जर ती यादी बघायची असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला पण समजेल की नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती खाली येणार आहेत। बघा, आता अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंच्या किमती आता खाली येणार असून बऱ्याच वस्तूंचे भाव हे आता कमी होणार आहेत असं म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये। बघा, सध्या जर पाहायला गेलं तर साखरेचे भाव हे अचानक वाढले। सगळ्यांना वाटलं की आता साखराचे भाव हे जशाच तसे आहेत, खूपच वाढतच जातील, पण बघा आजच मोठी बातमी आली। सरकारने एक निर्णय घेतला आणि साखरेच्या किमती आता कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। आधी जशा किमती होत्या त्या पद्धतीच्या जुन्या किमती आता आपल्याला साखरेच्या लवकरच बघायला मिळतील असं पण सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे जे साखरेचे भाव वाढत चालले होते ते आता काही जिल्ह्यांमध्ये कमी व्हायला सुरुवात झालेली असून पुढच्या काही दिवसापर्यंत आता आधी जुना जो कमी भाव होता साखरेचा तोच भाव बघायला मिळणार आहे। त्यामुळे साखरेची तर आता चिंता मिटलेलीच आहे। पण बघा, नेमका साखरेचा भाव आता किती कमी होणार, कारण की आता खूपच खाली येण्याची पण शक्यता आहे। आणि एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे भाव, पेट्रोल डिझेलचे भाव कसे राहणार, पेट्रोल डिझेल खरंच आता खूप स्वस्त होणार आहे का, त्यानंतर गॅस सिलेंडरचे भाव आता डायरेक्ट 250 रुपयांनी कमी होणार आहेत का, यामागची नेमकी काय सत्यता आहे ती देखील आपण पुढे बघण्याचं काम करणार आहोत। यासाठी तुम्हाला फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चालायचा आहे, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला मिळेल। तर चला पाहूयात। बघा, आता आनंदाची बातमी आली, सरकारचा निर्णय झालाय, म्हणजे आता फक्त एक निर्णय झालेला नाही तर सरकारने
खूप मोठ्या घोषणा केलेल्या आहेत आणि याच घोषणांमुळे बऱ्याच काही अशा वस्तू आहेत की त्यांच्या किमती डायरेक्ट खाली यायला आता सुरुवात होणार आहे. बऱ्याच वस्तूंच्या किमती खाली येणार असून आता मोठ्या प्रमाणामध्ये महागाई कमी होणार आहे असं पण आपण एकंदरीत म्हणू शकतो. बघा सध्या जर पाहायला गेलं तर आता महागाईवरती आळा आणण्यासाठी सरकार देखील वेगवेगळी पावले उचलत आहे. महागाई कमी करण्याचा आमचा मोठा निर्णय असल्याच पण सरकारचं म्हणणं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बऱ्याच काही अशा वस्तू राहणार आहेत की त्यांच्या किमती डायरेक्ट खाली येणार आहेत. म्हणजे आधी ज्या वस्तूंच्या किमती वाढत गेल्या होत्या त्याच्या किमती आता डायरेक्ट खाली येणार आहेत. आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी आलेली आहे. बघा आता मी तुम्हाला 10 ते 12 वस्तूंची लिस्ट वाचून दाखवणार आहे. किराणा सामानातील देखील अशा काही वस्तू आहेत की त्यांच्या किमती खाली येणार आहेत, म्हणजेच की कमी होणार आहेत आणि बरंच सामान आपल्याला स्वस्त देखील बघायला मिळणार आहे. बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर पेट्रोल डिझेलच्या दराबाबत देखील मोठी बातमी आली. घरगुती गॅस सिलेंडर असेल, मूग डाळ असेल, मूग डाळ देखील आता सध्या जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये गरजेची असते. ही सारखं आपल्याला जी आहे ती किराणामध्ये घ्यावी लागते. त्यानंतर दूध असेल, साखर असेल, याचे भाव नेमके किती रुपयांनी कमी होणार हे पण आपण बघणार आहोत. यानंतर शेंगदाणे असतील, शेंगदाणे तर आपल्याला खूप जास्त प्रमाणात लागतात. किराणा सामानातील मुख्य सामान म्हणून शेंगदाण्याची पण ओळख आहेच. त्यानंतर बघा लोखंड, म्हणजे आता लोखंडाचे याचे दर कशा पद्धतीने राहतील, पावसाळा सुरू आहे, नेमका काय बदल बघायला मिळेल. त्यानंतर सिमेंटचे दर कशा पद्धतीने राहू शकतात, नेमके किती रुपयांनी खाली येऊ शकतात हे पण आपण बघणार आहोत. आणि एवढंच नाही तर तांदूळांच्या दराबाबत देखील माहिती आपण बघणार आहोत. तांदूळ हे नेमके कशा पद्धतीने विकतील, काय भाव राहू शकतो याबद्दलची पण माहिती आपण पाहण्याचं काम करणार आहोत. यानंतर जे खाद्यतेल आहे म्हणजे गोडे तेल, याचा भाव नेमका कसा राहील. हे खाद्यतेल म्हणजे आपल्याला जे सारखं लागत असते, सोयाबीनचे तेल असो किंवा खाण्याचे शेंगदाण्याचे तेल असो, याचा भाव खूप कमी होणार आहे का, 30 ते 40 रुपयांनी याचा भाव थेट कमी होईल का, याबद्दलची नेमकी काय माहिती आहे ही पण आपण बघण्याचं काम करणार आहोत. ही सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला. तर बघा या ठिकाणी आता सर्वात मोठी माहिती समोर आलेली असून आता सर्वांना चांगला दिलासा मिळणार आहे. बऱ्याच वस्तूंच्या किमती अक्षरशः खाली येणार असून सर्वांना आता जे आहे ते याकडे लक्ष देणं गरजेचंच राहील. बघा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अशा काही वस्तू आहेत की त्याचा भाव अक्षरशः एवढा खाली येणार आहे की ती गोष्ट ऐकून तुम्हाला पण आश्चर्याचं वाटू लागेल. बघा सध्या स्थितीला जर पाहायला गेला तर पेट्रोलपासून ते घरातील खाद्यतेलापर्यंतच्या वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात आता बदलणार आहेत. बघा आता बरेच जण आधी म्हणू लागले होते की वस्तूंच्या किमती पुढे चालून वाढतील, पण तसं झालं का, तर तसं झालंच नाही. उलट आता मोठ्या प्रमाणात महागाई कमी होण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता खाद्यतेलाच्या किमतींमध्ये किंवा अजून इतर वस्तूंच्या किमती असतील यांमध्ये आपल्याला मोठे बदल हे लवकरच बघायला मिळणार आहेत. बऱ्याच वस्तूंच्या किमती अक्षरशः खाली येणार असून सर्वसामान्य नागरिकांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. बघा आता कोणत्या वस्तूंच्या किमती 300 रुपयांनी कमी होणार आहेत, कोणत्या वस्तू आहेत की त्यांच्या किमती अजून 150 रुपयांनी कमी होणार आहेत. त्या वस्तूंची मी तुम्हाला आता नावं दाखवणार आहे. अशा काही वस्तू आहेत की त्या आपल्याला सतत लागत असतात. किराणा सामानातील आता मुख्य वस्तूंचेच भाव कमी होणार असून आता आपल्या पैशांची बचत होणार आहे. जर आधी सामान घेण्यासाठी महिन्याचा आपला किराणा खर्च 12,000 रुपये होत असेल तर तो थेट आता 8 किंवा 9 हजारावरती पण येऊ शकतो. होय, तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, पण तसं होणार आहे. बघा म्हणजे तुमची मोठी बचत होऊ शकते. जर महिन्याचा महागाईमुळे तुमचा खर्च सध्या 12-13 हजार इतर बाकीचा पण खर्च असेल तर तो खर्च तुमचा डायरेक्ट 7 ते 8 हजारावरती येऊ शकतो. म्हणजे बघा तुमची 5 ते 6 हजार रुपयांची मोठी बचत ही आता लवकरच व्हायला सुरुवात होणार आहे. आणि पैशांची मोठी बचत जशी होईल तसा हा सर्वसामान्य नागरिकांचा मोठा फायदा होईल असं पण आपण म्हणू शकतो. मग चला आता नेमक्या कोणकोणत्या वस्तूंच्या किमती एकदम खाली येणार आहेत. आता बघा वस्तूंच्या किमती खाली येताना आता डायरेक्ट येत नसतात, हे तर तुम्हाला माहिती. जर एखादी वस्तू 90 रुपयाला गेली तर मग ती खाली किंमत कमी होताना ती आधी लगेच 85वर येणार, नंतर 80वर येणार, पुन्हा नंतर डायरेक्ट 75वर येणार, त्यानंतर 70वर येणार. म्हणजे त्या वस्तूंच्या किमती अशा टप्प्याटप्प्याने कमी होत असतात. जर आता एक उदाहरण म्हणून जर पाहायला गेलं तर गॅस सिलेंडरच्या किमती एकदम कमी होणार नाही तर काय होणार, तर एकंदरीत जर पाहायला गेलं तर
गॅस सिलेंडरची किंमत एक उदाहरण म्हणून 1000 रुपये असेल तर मग ती कमी होताना एकदम होणार नाही, 20 रुपयाने एकदा होणार, त्यानंतर 940 वर येणार, त्यानंतर 800 रुपये गॅस सिलेंडरची किंमत होणार, त्यानंतर 790 रुपये होणार. म्हणजे जशी किमती कमी होतील तशा एकदम होणार नाहीत, पण हळूहळू त्या किमती खाली येत जाणार आहेत आणि बऱ्याच वस्तूंच्या किमती अशा पद्धतीने कमी होणार आहेत. मग चला नेमक्या कोणकोणत्या वस्तूंच्या किमती आता कमी होणार आहेत याबद्दलची माहिती आपण पाहण्याचं काम करूयात. आता नेमक्या कोणत्या अशा वस्तू आहेत की त्या वस्तूंची किंमत डायरेक्ट खाली येऊ शकते हे देखील आपण पाहण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. आता मी तुम्हाला यादी दाखवतो, त्या यादीमधील जर वस्तू असेल तर तुम्हाला कळेल की ही वस्तू आता स्वस्त होऊ शकते. तर चला आता स्वस्त होणाऱ्या वस्तूंची यादी आणि लिस्ट बघूयात. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती समजेल. तर बघा या ठिकाणी आता आपण सुरुवातीला आता कोणकोणत्या वस्तू एकदम स्वस्त होणार आहेत ते आपण बघणार आहोत. बघा आता महागाईबाबत अखेर ही आनंदाची बातमी खूप दिवसानंतर आली असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की खूप दिवसापासून जे आहे ते आपल्याला बऱ्याच वस्तूंचे भाव हे वाढताना दिसत होतं. जसं की साखरेचे भाव आता वाढू लागले होते. सगळीकडे एकच बातमी होती की साखरेचा भाव वाढला. पहिल्या दिवशी बातमी आली भाव जे आहे ती 65 रुपये झाला, नंतर 70 रुपये झाला, नंतर 75 झाला. अशा पद्धतीच्या बातम्या पुन्हा दिसू लागल्या. पण त्यातच सरकारने आजच मोठा निर्णय घेतला आणि साखरेचे भाव एकदम जे आहे ते आपल्याला खाली येतानाचा आता बघायला मिळत आहे. आणि पुढच्या काही दिवसात आधी जसे जुने साखरेचे भाव एकदम कमी आणि स्वस्त होते तशा पद्धतीने आता पुन्हा होण्याचा अंदाज असून सर्वांना एक चांगला दिलासा मिळणार आहे आणि बऱ्याच वस्तूंच्या किमती आता एकदम कमी होणार असल्याने सर्वांसाठी ही आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे असं पण आपण म्हणू शकतो. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता साखरेसोबत अजून काही अशा वस्तू आहेत की त्यांच्या किमती डायरेक्ट खाली येणार असून बऱ्यापैकी भाव आपल्याला कमी झाल्याचा आता दिसून येणार आहे. म्हणजे बघा आता सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. तर चला मग गॅस सिलेंडरच्या किमती कशा राहतील, किती रुपयांनी स्वस्त होईल, पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे का, त्यानंतर खाद्यतेल म्हणजे सोयाबीनचे असेल किंवा या ठिकाणी शेंगदाण्याचे असेल, या खाद्यतेलाच्या किमती म्हणजे गोडे तेलाच्या किमती कशा राहतील, किती रुपयांनी स्वस्त होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आता आपण पाहण्याचं काम करणार आहोत. आता लक्ष द्या आणि व्हिडिओ पाहत चला. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता महत्त्वाचं म्हणजे दुधाच्या दरासंदर्भातील देखील मोठे बदल आपल्याला बघायला मिळणारच आहेत. तर बघा आता सध्या जर पाहायला गेलं तर जे खाद्यतेल आहे त्या खाद्यतेलाच्या किमती कशा राहतील हे सर्वात आधी आपण बघूयात, कारण की हे आपलं किराणा सामानातील महत्त्वाचं सामान म्हणून ओळखलं जातं. तर बघा याच खाद्यतेलाच्या किमतींमध्ये आता मोठा बदल होणार असून खाद्यतेलाच्या किमती आता वाढतील का पडतील असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. तर बघा आनंदाची बातमी आली, खाद्यतेलाच्या किमती कमी होणार आहेत का, तर याचं उत्तर आहे काही प्रमाणामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. बघा आता मागच्या वेळेस युद्ध सुरू झालं होतं त्यामुळे काय होत होतं, किमती वाढत होत्या, पण आता युद्ध पूर्ण बंद झालेलं आहे, कोणतीही अडचण नाही आहे आणि सध्या सर्व काही परिस्थिती व्यवस्थित आणि नियंत्रणात असल्यामुळे खाद्यतेलाच्या किमती आता वाढणार तर नाहीत, पण उलट काही प्रमाणामध्ये स्वस्त होऊ शकतात असा एक अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे. आता पुढे चालून ह्या नेमक्या किती रुपयांनी स्वस्त होतील, 50 रुपयांनी स्वस्त होतील का, म्हणजे जी डब्याची मोठ्या खाद्यतेलाची किंमत असते ती आता 100 रुपयांनी कमी होईल का की 150 रुपयांनी कमी होईल, हे पुढे चालून आपण बघणारच आहोत. ती बातमी आपल्या चॅनलवरती देण्याचं आपण काम नक्कीच करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीचं आहे, त्यामुळे आता याच्या तर किमती वाढणार नाहीत, ही गोष्ट सगळ्यांनी आता लक्षात घ्यायची आहे. मग चला आता नेमक्या कोणत्या वस्तूंच्या किमती स्वस्त होणार आहेत, कोणत्या वस्तू आता स्वस्त होणार असून गॅस सिलेंडरचा भाव कसा राहील, त्यानंतर साखरेचा भाव कसा राहील, त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमती कशा राहतील, किती रुपयांनी स्वस्त होऊ शकतं, त्यानंतर इंधनाच्या किमतीमध्ये जर आपल्याला मोठ्या प्रमाणात कमतरता बघायला मिळाली तर त्यामुळे आणखीन इतर कोणत्या किमती स्वस्त होऊ शकतात याबद्दलची माहिती आता आपण बघणार आहोत. आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ पाहत चला. बघा आता लक्ष द्या, महत्त्वाची माहिती आपण पाहत आहोत. बघा आता पाहूयात आपण पेट्रोल आणि डिझेल बाबत. बघा आता पेट्रोल आणि डिझेल बाबत मोठी माहिती समोर आलेली असून याच्या किमतींमध्ये अक्षरशः मोठा बदल आपल्याला बघायला मिळणार आहे. होय आता याच्या किमती वाढणार नाहीत तर उलट कमी होणार आहेत. होय तुम्ही अगदी महत्त्वाची माहिती ऐकत आहात, कारण की आता पेट्रोल डिझेलच्या किमती मागच्या वेळेस वाढत होत्या, पेट्रोल पंपावर अक्षरशः गर्दी दिसत होती, लोकांना वाटलं की आता पेट्रोलचा भाव डायरेक्ट डिझेलचा भाव जे आहे ते 150च्या पुढे जातो की काय, पण तसंच झालं नाही, कारण की भारत सरकारने जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये देशाची जी परिस्थिती
परिस्थिती आहे ती पुन्हा नंतर नियंत्रणात आणली सर्व काही. त्यानंतर जे आहे ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपल्याला विदेश दौरे देखील बघायला मिळाले. एका पाठोपाठ एक बैठका पण बघायला मिळाल्या. ज्या देशांकडे मोठे तेल साठे असतात त्या देशांसोबत देखील मोठ्या बैठका झाल्या. नंतर परिस्थिती नियंत्रणात आली. तर बघा आता आनंदाची बातमी म्हणजे देशाची परिस्थिती नियंत्रणात आहे आणि पेट्रोल डिझेलच्या किमती आता वाढणार नाहीत, तर पुढे चालून आणखीन उलट कमी होऊ शकतात असा एक अंदाज आहे. म्हणजेच पेट्रोलच्या किमतींमध्ये 10 ते 12 रुपयांची पण कमतरता एखाद्या वेळेस आपल्याला पुढे चालून पाहायला मिळू शकते असा पण एक अंदाज आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल बाबत ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी सर्वसामान्य नागरिकांसाठी आहे असं पण आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. तर चला आणखीन इतर कोणत्या वस्तूंच्या किमती स्वस्त होऊ शकतात, तर यामध्ये साखर. बघा आता साखरेचे भाव सध्या वाढलेले आहेत, पण याचे भाव आता आज कमी व्हायला सुरुवात झाली आहे. 10 रुपयांनी काही ठिकाणी कमी झालेले आहे. पण आता साठा जी आहे ती व्यवस्थित आहे. आता लवकर सरकारने नियंत्रणात परिस्थिती आणण्यासाठी योग्य ती पावलं उचलायला सुरू केली. त्यामुळे आता पुढच्या 6 ते 7 दिवसामध्ये आधी जे साखरेचे भाव होते त्या पद्धतीने भाव होऊ शकतात असा एक अंदाज आहे. म्हणजे आता साखरेचे भाव पुन्हा कमी होणार आहेत. त्यामुळे आता काळजी नसावी. जी एकदम अचानक साखरेची किंमत वाढली ती आता एकदम खाली यायला पण सुरुवात झालेली आहे. त्यामुळे आता ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी सामान्य नागरिकांसाठी आहे. त्यानंतर इतर महत्त्वाच्या वस्तू असतील यामध्ये जर विचार केला तर मूग डाळ असेल. मूग डाळीच्या किमतींमध्ये पुढे चालून वाढ बघायला मिळू शकते. पावसाची कमतरता असल्यामुळे उत्पन्नात घट बघायला मिळणार आहे. त्यामुळे पुढे चालून एखाद्या वेळेस किमतीमध्ये वाढ बघायला मिळेल. दुधाच्या किमतीमध्ये आता सध्या किमती कमी होण्याचा तरी अंदाज नाही आहे. जशा आहेत तशा सुरू राहू शकतात. साखरेच्या बाबत तर पाहिलेलं आहे. त्यानंतर शेंगदाण्याच्या किमतींमध्ये पुढे चालून वाढ बघायला मिळू शकते किंवा जशा आहेत तशा राहतील, पण कमी होण्याचा अंदाज नाही आहे. लोखंडाच्या किमती पावसाळ्याच्या या परिस्थितीमध्ये काही प्रमाणात कमी होण्याचा अंदाज आहे. नेमक्या किती रुपयांनी कमी होतील याबद्दलची माहिती येणाऱ्या पुढील व्हिडिओत नक्कीच देण्याचं काम करणार आहोत. सिमेंटच्या किमती कमी होण्याचा सध्या तरी अंदाज दिसत आहे. अशा पद्धतीच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.